तू ठरवलं असशील नाहीच, तरी पण त्याचं मन राखण्यासाठी तू करूच शकते ना. हे बघ, त्याने ते कसं दिलं, काय दिलं, यापेक्षा त्यामागची भावना बघ ना. प्रिया, माझं गिफ्ट घेण्यावर ऑब्जेक्शन नाहीच आहे. तू म्हणतेस तसं मी ते एक्सेप्टही करेन, पण ते गिफ्ट कोणाच्या जीवावर घेतलंय हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. तूच मला सांग, तेज प्रतापच्या नावामधनं माईसाहेबांचं नाव काढून टाकलं तर त्याची स्वतःची अशी काय ओळख राहील? माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की त्यांनी सेल्फ रिलायबल व्हावं, कुठलंही काम करू देत. समजा त्याला मला खरंच गिफ्ट द्यायचं आहे ना, तर त्यांनी ते त्याच्या कमाईतनं द्यावं. काय ना, अशाने ते गिफ्ट देण्यामागे किती कष्ट लागतात याची जाणीव घेणाऱ्यालाही होते आणि देणाऱ्यालाही. बरं चल, मी कॉल करते आईला आणि झाल्यावर लगेच तुला फोन आणून देते. हा, थँक्यू. खरंच आमच्या तेजासाठी खूप लकी असते. तसं तर त्या पोरीमुळं आपल्या कामाची बातमी झाली खरी, पण आपल्या गावातल्या बाकीच्या सगळ्या कामांचा आढावा द्यायला पाहिजे त्यांना. नाही, आम्ही बघतो ते सगळं आणि आजच डॉक्युमेंट पोचतो करतो त्यांच्याकडं. माई साहेब, माझी मायडू ग. माई, पाया पडते. तुला काही तर दाखवायला आली, ते बघितल्यावर तुझ्या पायाखालची जमीनच हलणार रे. तू आणि आमच्या पायाखालची जमीन हलवणार नाही. तुला असं वाटतं का जगातली सगळी अक्कल देवाने फक्त तुलाच दिली नाही का? जी भासडून हातात देईन तुझ्या. माझी जी फासाडायचं राहू दे, आता मी तुला जे दाखवणार आहे ना त्याच्याला तुझीच बोलती बंद होणार. दाखवतेच, थांब. माई, मी येतो. मामा, तू कुठं चाललास? तुझी गरज आहे आता इथं, थांब जरा. थांब, दाखवते. हे बघ माई साहेब, मग ते दार बघा. अगं बघ की, बघ बघ बघ, तुझ्या डोळ्यांनी बघ. काल टिकेवाडीत तुम्ही कोणासोबत आणि काय डील केली ते पुढच्या तासाभरात अख्ख्या जगाला कळेल. तेव्हा समान समजतात लोक तुम्हाला. हे पाहिल्यानंतर तुम्हाला काय स्थान देतील ते? तुमच्याच साम्राज्यातले तुमचेच कारनामे बघितले का? हल्ली का नाही पायाखालची जमीन? माय 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 माय, माझा फोन येतो, आत्ताच नवीन घेतलाय. एक काम करते, हे सगळे फोटो तुला सेंड करते, मग तू निवांत तुझा फोन फोड.
काय म्हणला होता तुम्ही? आम्ही हे प्रकरण मिटवलंय तेच म्हणला होता ना? आता काही धोका नाही, तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही, हेच बोलला होतात ना? काय झालं? हे फोटो जगासमोर आले तर काय होईल जालिंदर, याची कल्पना आहे ना तुम्हाला? अंदाज ना चुकत चालले तुमचे आजकाल. माणसं ओळखीनाची झाली आता तुम्हाला. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढत चाललाय तुमचा. माई मी सुनबाई आमचं पायतान आणि तुमचं काय? माई ऐका ना. काय माई माई तुमचं काय? तुम्ही चप्पल उचलणार का? मी तुम्हाला हाणायचंय त्या चप्पलेनं. मामा, माई आम्ही हाला इथून, नाही तर तुकडं तुकडं करेन मी तुमचं. माई, तू शेर असशील पण ती पोरगी 1.25 शेर आहे. ती तुझ्या वरचढ निघाली. हळूहळू ती तुझं सगळं साम्राज्य गिळून टाकलं. काय चपलाने तुझं थोबाड रंगवू? निघ इथून. जाते की लगेच चप्पल बिप्पल कशाला काढती? चालली ना, निघ. एक सांगायचं होतं. मळमळत होतं ना तुला? झाले ना ओकून? बरं नाही का वाटलं अजून? मळमळायचं थांबलंय, पण मला का नाही भूक लागली. मग सांग की तुझ्या आवडत्या पुष्पा काकीला, बनवून देईल तुझ्या आवडीचं. जा. ते नकोय मला. मग काय हवंय? बाहेरचं खायचंय? जा ये खाऊन. ते तर सगळं तू हडपून बसलीस ना. काय म्हणायचंय तुला? मला का नाही या खोलीत पैशांचा वास येतोय ग. ते आता फोटो मध्ये पैशांची बॅग बघितली, ती तुझ्याकडेच आहे ना?
कधी कुठं केव्हा काय मागायला हवं याची अक्कल देवाने अजून तुला दिली नाही. तू कधी देईल त्या देवालाच माहिती. आमची लेक आहेस ना, आणि त्या जगतापाच्या पोरीसारखं वागतेस, लाज नाही वाटत? ब्लॅकमेल करतीस आम्हाला. जे मागितलं होतं ते दिलं नाही. म्हणजे हाय ते दे की. वाचलो. ए एवढेच वय हे तर नुसते माझ्या पार्लरवरच खर्च होतील. जगतापाच्या या पोरीला हलक्यात घेण्यात काहीच अर्थ नाही. गनिमी कावा करायला निघाली होती आमच्या सोबत. आता आम्ही तुला दाखवतो खरा गनिमी कावा काय असतो ते. नाही तुला या घराबाहेर काढली तर नाव माईसाहेब मक्तेदार लावणार नाही. झोपले असतील का या? कसं कळणार? तोंड पण त्या बाजूला केले. विचारू काय? नाही नाही, विचारायचं म्हटलं तर उलट माझ्यावरच किचकतील. कसं कळणार? हाक देऊ काय? नको, लई रात्र पण झाली. चुकून झोप लागली असेल आणि झोपमोड झाली तर मलाच ओरडतील. काय करू? हॅलो थंडर. हा थंडर, अरे कुठं हायच कुठं तू भावा? काय दादाची आठवण बिटवण येते का नाही? हा, अरे दादा जिवंत आहे विचारायला तरी म्हणून फोन करायचा रे. हा, नाही नाही, मी म्हणत होतो तू काय इकडे येणार आहेस का तिकडेच आता नांदणार आहेस? हा, हॅलो हॅलो. अरे मी फोन यासाठी केला होता, ते तुला मी एकदा ते व्हिजिटिंग कार्ड दिलं होतं ना, व्हिजिटिंग कार्ड. हा ते, अरे ते हे आमच्या खोलीत ठेवलं होतं, ते कुठं सापडणं झालंय. तुला आठवते का रे? हॅलो हॅलो. मूर्ख काय चाललंय? ही वेळ, एक तू मूर्ख वरून तो एक थंडर महामूर्ख. आता काय गप्पा मारताय रे तुम्ही? ए थंडर, ऐकलं काय? वहिनी चिडल्या ना तुझ्या? ठेव फोन, अजिबात फोन करायचा नाही. रात्रीचा फोन करतो, फोन ठेव. ते तुम्ही अजून जागे आहेत? मला वाटलं झोपलात तुम्ही. तरी इतक्या जोर जोरात बोलत होतास? खरंच कमाल. हे थंडर थंडर डोकं खात होता म्हणून मी. झालं का? झोप शांत. गुड नाईट.
झालं. नाही नाही झालं नाही, अजून झालं नाही. ते विजिटिंग कार्डचं मी हे म्हणत होतो, तुम्ही झोपला का नाहीत अजून? तू ऑलरेडी झोप येत नव्हती, वरून तू इतक्या जोर जोरात बोलल्यावर कशी झोप येणार मला? हे आधी कळलं असतं तर एवढं सगळं करायची वेळ झाली नसती ना. ए हॅलो, ते तोंडात पुटपुटू नकोस, तू जोरात बोल म्हटलं ना तुला. आता मी जोरात बोललो तर तुम्ही हळू बोल म्हणताय, आता मी हळू बोललो तर तुम्ही तोंडातल्या तोंडात बोलतोय म्हणताय. म्हणजे मग काय करायचं माणसानं ना शांत झोपायचं आणि समोरच्याला झोपू द्यायचं, कळलं? एक मिनिट, ते एक जरा बोलायचं होतं मला. बोलू शकतो काय? एक बोल. नाही आता तर तू बोलच, आपण रात्रभर असेच गप्पा मारत बसूया. हा बोल. नाही नाही, तुमच्याच कामाचं आहे म्हणून मी काय झाले, तुमचा फोन चोरीला गेलाय बरोबर. आता नवीन घ्यायला लागेल. हा, आणि नवीन घ्यायचं असेल तर माझा एक दोस्त आहे विनू इलेक्ट्रॉनिक वाला, त्याच्याकडे चांगले फोन मिळतात. म्हणजे महागातले फोन सुद्धा तो एकदम स्वस्तात देतो. मग मग काय नाही, मी आपलं एक जस्ट सजेशन दिलं. नाही मी दिला असता तुम्हाला फोन, पण तुम्ही घेणार नाही ना माझ्याकडनं, म्हणून आपलं एक जस्ट. पण चांगले फोन असतात हा त्याच्याकडे. हा, आणि सेकंड हँड पण देत होतो, म्हणजे तुम्ही लागलं तर सांगा. म्हणजे लक्षात ठेवेल. ते विजिटिंग कार्ड कुठं सापडलं तर लगेच देतो तुम्हाला. हा कळलं मला. झालं? हा झालं. झोपा तुम्ही, झोपा. माई, आमचा हलगर्जीपणाच आम्हाला नडला बरं का. म्हणजे तुम्ही सांगितलं आम्हाला की सुनबाईंचा मोबाईल गायब करा, त्यामध्ये फोटो आहेत. तुम्ही सांगितलेलं काम आम्ही चोख केलं, पण सुनबाई त्या फोटोंचा एक्स्ट्रा बॅकअप ठेवतील हे आम्हाला कधी सुचलंच नाही हो. म्हणजे त्या फोटोच्या माध्यमातून तुम्हाला त्या ब्लॅकमेल करतील असं कधी विचारच केला नव्हता आम्ही. जालिंदर, हुशारी आणि मूर्खपणा याच्यामध्ये बारीक धागे एवढा फरक असतो. तुम्ही तिला मूर्ख समजण्याची हुशारी केली आणि स्वतःला मूर्ख ठरवलं. तेच चुकलं आमचं, माफ करा आम्हाला. बस, तर लहानात म्हणून आम्ही सारखी सारखी शाळा घ्यायची का तुमची? असू दे. त्यांनी आमच्या विरुद्ध उलटा डाव टाकला ना, आता आपण तो डाव उघड कर. फोटो व्हिडिओ आहेत ना आपल्याकडं, देऊन टाका न्यूज चॅनलवाल्यांना. तसं बी त्यांना आमच्या विरोधात काही ना काहीतरी हवंच असतं. म्हणावं करा बातमी, चालवा हेडलाईन्स. रमावतीच्या आई पैसे घेताना रंगे हात पकडल्या गेल्या. ती बातमी चालवा दिवसभर, आणि ते फोटो व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा. माई, हो हे काय बोलताय तुम्ही? निवडणुका तोंडावर आल्या आहेत, आत्ता कुठं पक्षात आपली चांगली इमेज झाली आणि त्यात तुम्ही असं म्हणताय. जालिंदर, ठीक आहे माई, करतो हे पण काम.
चांगलंय. हॅलो, हा पोचलात का तुम्ही? काय नाही मी कपडे वाळत घालत होते, म्हणलं तुम्हाला एक फोन करून घ्यावा, पोचलात का नाही विचारावं. बरं ठीक आहे करते मी परत. हा हॅलो. बरं स्नेहाताई, तुम्ही मला एक आयडिया दिली होती, त्याच्यावरनं मला एक भारी आणि नवीन आयडिया सापडली आहे. आता काय? आपलं तो विनू इलेक्ट्रॉनिक वाला नाही काय? विनू कोण हो? अहो विनू इलेक्ट्रॉनिक वाला पोकळे गल्लीतला हो. अहो तेज प्रतापराव, तुम्ही तर असं सांगताय जसं काय माझा लहानपणीचा मित्रच आहे ना तो. त्याला मी त्याच्या घराच्या पत्त्याचं कट ओळखायला. काय तुम्ही भारी कॉमेडी करता. बरं माझं त्यांच्याशी बोलणं झालंय, कळलं काय? विनू इलेक्ट्रॉनिक वाल्याकडे तुम्ही जा, माझं नाव सांगा आणि तिथून फोन घ्या. विसरू नका, विनू इलेक्ट्रॉनिक वाला. हा कळलं काय दादा? विनू इलेक्ट्रॉनिक वाला. ठेवतो फोन. हा ठेवतो. हॅलो, माझ्याशी बोलताय? विनू इलेक्ट्रॉनिक वाला कमिशन देतो तुला? दर फोनच्या विक्रीवर 20% तुमचे. जोक केला? भारी होता जोक, भारी होता. मला एवढंच विचारायचं होतं, इतकी जाहिरात त्यांची कोणाकडे करतोस? हे आपला तो वॉटर डिपार्टमेंट मधला खामकर नाही का? खामकर साहेबांच्या मुलीला फोन घ्यायचा होता, तरी मला फोन केला. काही ओळख आहे का, डिस्काउंट वगैरे? माझी ओळख आहे ना त्या विनू इलेक्ट्रॉनिक मध्ये. बरं मी काय बोलत बसले, मी स्नेहाताईला भेटायला चालले. निघते. बाय. एक मिनिट, तुम्ही कशा जाता? एकट्याच जातात काय? मग कोणाला घेऊन जाऊ? एक काम करू, मी येतो सोडायला तुम्हाला. चला. अरे काही गरज नाही, मी जाईन रिक्षाने. नाही नको. मागच्या वेळी तुम्ही एकट्याच गेलो होता, बघितलं ना त्या गुंडांनी काय केलं ते. काही गरज नाही, मी सोडतो तुम्हाला. चला या. अरे या. एवढं काय झालं तुम्हाला दात काढायला? अहो दात काढू नको नाही तर काय करू? अहो तुम्ही आज जे काही केलं की नाही त्याचं म्हणजे नादच करायचं नाही. म्हणजे मनोरंजन केलं तुम्ही आमचं. म्हणजे नाईट ड्युटीचा सगळा थकवा गेला आमचा. तुमचा थकवा काढते. काय करताय तुम्ही? काढा ना दात, काढा. दातच घशात घालते तुमचे. अहो तसं नाही, म्हणजे तुम्ही जोकच एवढा मोठा केलाय की कुणी बी असेल. आहेत का तुमचं अजून? अहो नाही, म्हणजे तसं नाही, आम्हाला असं म्हणायचं होतं की म्हणजे बघा, तुम्ही एवढी शोधाशोध करून पुरावे गोळा केले, वर आरोपीला जाऊन भेटलात, त्याच्यासोबत डील केली, आणि काय भेटलं? हे 50,000ची गड्डी. म्हणजे तुम्हाला काय वाटलं की तुम्ही सासूबाईंना फोटो दाखवाल आणि त्या भरून आणलेली बॅग तुम्हाला देताल? अहो त्या माई मक्तेदार आहेत, शाला का गोष्टी नाहीत. असू दे, तुम्हाला असं वाटतं फक्त तुम्हाला अक्कल आहे. माझा उद्देश काय हे पैसे मिळवण्याचा नव्हता. माझा उद्देश होता सासू सुनेमध्ये आग लावायचा, आणि मी छान काडी लावून आली. आता पुढे बघा हळूहळू काय होतंय ते. आणि हे पैशांचं म्हणाल तर हा माझा एक्स्ट्रा इन्कम आहे, कळलं का? आपली शांतता करेल. 500 रुपये देखील. असे देऊ? 5 रुपये पण देत नसते. ठीक आहे. अहो ते पगार झाला ना अजून, पेट्रोल पैसे. अहो ओ माई, तुम्ही सांगितलेलं काम झालं, ते फोटो पोचलेत. चांगलंय. आत्तापर्यंत ती बातमी व्हायरल पण झाली असेल, पण माई ही बातमी पक्षश्रेष्ठींनी पाहिली तर? तुम्हाला म्हणून सांगते जालिंदर, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असते, आणि त्याच्या पुढे जायचं त्याने ठरवलं तरी त्याची कुवतच नसते. तुम्ही पण ना
तुमच्या कुवती एवढाच विचार करा. महत्वाचा आम्ही बघतो. ठीक आहे. अगं बस बस. बरं, मी तुमच्या दोघांसाठी ना चहा नाश्ता घेऊन येते. बसा तुम्ही. ताई ऐक माझं, खरंच काही नकोय मला, काही करत बसू नकोस आता. अगं नाही, तुला नको म्हणजे समोरच्या माणसाला पण नको विचारू का मी? हे भारी आहे. तू नाही खायचं म्हणजे समोरच्यानी पण उपाशीच राहायचं. काय पोरगी आहे, थांबा मी आणते घेऊन. स्नेहा नको नाश्ता. खरंच ते आम्ही येताना घरनं करून चालवतो नाश्ता. अहो पण नको, खरंच नको. वैदेही, सरप्राईज आहे. सरप्राईज? हो, सरप्राईज आहे तुझ्यासाठी. तू बस इथे, मी घेऊन आले. काय एक थांब ना. अरे तुमच्या ताईनं काहीतरी सरप्राईज आणलंय म्हणे. डोळे बंद कर बरं जरा. डोळे बंद कर ना. चल का, कर ना पटकन. तुझी तू बंद कर. आता स्नेहा ताई एवढं म्हणतात तर मिटा घे डोळे. हा, त्यात काय, मिटा मिटा. उघडू का? नाही, थांब ग पोरी. ताई 1 2 डंटळा. तुझ्यासाठी घेतलाय. तुझ्यासाठी नवा करून मोबाईल घेतलाय. तू फोन घेतलायस माझ्यासाठी? काय गरज होती? मी आज उद्या घेतलाच असता ना. असू दे ग, वापर. मोठी बहिणी एवढं करू शकत नाही का तुझ्यासाठी? थँक्यू सो मच. थँक्यू बरं, आता ते उघडतो फोन. काय नुसतं बंद ठेवायला नाही आणलं. उघड पटकन. हो. उघड उघड. खरंच तू घेतलायस फोन? अगं ताई, खूप महाग आहे हा. इतका महाग फोन घ्यायची काय गरज होती? खरंच मीच घेतलाय फोन. तुझ्यासाठी नाही, माझं चुकलं. मी घ्यायलाच नव्हता पाहिजे हा फोन. मी नाही, मला मी सॉरी म्हणते. मी घ्यायलाच नव्हता पाहिजे. खरंच सॉरी. अहो स्नेहा ताई, तुम्ही रडू नका बरं. कशाला रडता तुम्ही उगाच? वैदे, काय करताय तुम्ही? हे रडतायत त्या तुमच्यामुळं. तुम्ही फोन घ्या बरं. प्रेमानं आणलाय फोन. स्नेहा ताईंनी. घ्या बरं, घ्या फोन घ्या. प्रेमाने आणलाय. काय तुम्ही पण. हा, छान आहे. हा, छान आहे. आवडला मला. आवडला. राईट. खरंच एवढा महाग फोन घ्यायची काहीच गरज नव्हती. अगं महाग बॅग नाहीये, तो डिस्काउंट मध्ये मिळालाय. तो आपल्या गावातला तो नाही का, तो विनू इलेक्ट्रॉनिक वाला, त्याच्याकडून घेतलाय फोन. विनू इलेक्ट्रॉनिक वाला. स्नेहा ताई, तुम्ही कसं काय ओळखता त्यांना? हो, मला पण माहिती आहे. बघा, स्नेहा ताई पण ओळखतात विनू इलेक्ट्रॉनिक वाल्याला. हो, ताई पण ओळखते त्याला. म्हणजे त्या विनूचा बिझनेस एकदम तेजीत सुरू असेल ना? नाही म्हणजे आता स्नेहाताईंनी त्याच्याकडून फोन घेतला, मग ते खामकर साहेब. ते बरोबर त्याला पण घ्यायचंय. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतो, फोन आणलाय एवढ्या प्रेमानं स्नेहाताईंनी, उघडून तरी बघा किती. उघडून बघा. उघडा. अगं उघड ना. उघड. दे पकडू का बॉक्स? आवडीचा रंग आणला. मी आणलाय ना आवडीचा रंग तुझ्या. आवडी निवडी कळतायत. म्हणजे मला माहितीये लहानपणापासून तुझ्या सगळ्या आवडीनिवडी माहितीत. रंग कुठला आवडतो, काय आवडतं, सगळं. वा वा स्नेहाताई, भारी फोन आणलाय तुम्ही. हा, एकदम. डिस्प्ले तर एवढा भारी आहे ना त्या फोनचा. साऊंड क्वालिटीचा नादच नाही बरं का. आणि हे फोटो तर एक नंबर येतात खरंच. हो का?
हा ते टीव्हीवर दाखवतात ना ऍड, त्यात कळतं लगेच सगळं. आणि तो विनू इलेक्ट्रॉनिक वाला तो पण मला सांगत होता या फोनचं ना सगळंच भारी आहे, म्हणजे साऊंड स्क्रीन सगळं सगळं भारी आहे. आपण फोटो काढूया का? हा ये काढूया. हा ए थांब, तुम्ही दोघं शेजारी थांबा, पहिला फोटो तुमचा काढूया आपण. ताई जोडी म्हणला ना असं लांब लांब थांबताय, जवळ या जरासं, खांद्यावरून हात टाका तिच्या पटकन. हात कशाला नाही आता, हात नको. अहो टाका ना, मी सांगते ना टाका, मी सांगते ना, नवीन फोन आहे ना तर मी सांगते, मग ऐका. नवीन फोन घेतलाय स्नेहाताई. वट आहे आपली. कसलं दिसतं, एकमेकांकडे बघून हसा बरं जरासं, एकमेकांकडे असं वळून बघा ना. आहा आहा कसले दिसताय बाई. ताई बास झालं. मोठं बघ कसलं आलंय. मस्त भारी भारी. आपण एक सेल्फी काढू की? काढा ना. एक सेल्फी काढू. म्हणजे बघा इकडं, स्माइल. वा वा भारी भारी. भारी खरंच चांगलं. व्हिडिओ बघूया का एखादा? हा 4K क्वालिटी व्हिडिओ एकदम. जरा सगळं बघूया ना आपण त्यातलं. माय ट्यूब मध्ये जावा आणि 4K क्वालिटी व्हिडिओ लावा. 4K? हा खरंच. नमस्कार, मी दामिनी जाधव. आपण पाहत आहात रमावती न्यूज 24 तास. आजच्या समोर आलेल्या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण रमावती हादरली. माईसाहेब मक्तेदारांनी रमावतीच्या लोकांच्या डोळ्यात अक्षरशः धूळ फेकत पैशांचा मोठा बाजार केल्याचा खळबळजनक खुलासा. स्नेहाताई म्हणजे ना, चला एवढी गर्दी माईंना भेटायला आली असतील. चला एक मिनिट. एवढे जण माई, आज काय तुमचा दरबार इथं बाहेरच भरला काय? तुला काहीच माहित नाही का तेजा? काय माहित नाही? सगळ्या गावभर न्यूज झालीये, तुला माहित नाही? न्यूज? कसली न्यूज? बघ. नमस्कार, मी दामिनी जाधव. आपण पाहत आहात रमावती न्यूज 24 तास. आजच्या समोर आलेल्या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण रमावती हादरली. माईसाहेब मक्तेदारांनी रमावतीच्या लोकांच्या डोळ्यात अक्षरशः धूळ फेकत पैशांचा मोठा बाजार केल्याचा खळबळजनक खुलासा. कुणी केले माई? कुणी केले हे सगळं? तुम्ही नाव सांगा फक्त. वैदेही तुम्ही?